भोकरदन तालुक्यातील वालसंगी येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन तसेच पशुपक्ष्यांसाठी पाण्याची केली व्यवस्था। भोकरदन तालुक्यातील वालसंगी येथे सद्गुरू माता सुधीशाजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त संत निरंकारी मंडळ वालसंगीच्या वतीने नागरिकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। सर्वप्रथम उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पूजन व नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले आहे। वालसंगी येथे परिसरातील नागरिक खरेदीसाठी येत असतात, तसेच स्थानिकचीही नेहमीच गर्दी असते। उन्हाळ्यामध्ये ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये या उद्देशाने भारत वालसंगी रोडवर पाणपोई सुरू करण्यात आली आहे। संत निरंकारी मंडळ हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून मानवतेचा संदेश देत असते। याच कार्याला प्रेरित होऊन आपणही सार्वजनिक कार्यात थोडासा हातभार म्हणून संत निरंकारी मंडळ वालसंगी यांच्या वतीने पाणपोईची सुरुवात करण्यात आली आहे। सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पशुपक्ष्यांचे हाल होत आहेत। पशुपक्ष्याचे होणारे या हाल लक्षात घेऊन संत निरंकारी मंडळाच्या वतीने घरोघरी कुंड्यात पाणी व ज्वारीचे कणीस धान्य टाकून पशुपक्ष्याच्या पाण्याची सोय केली आहे। उन्हाळ्यात ठराविक वेळेनंतर थंड पाणी पिऊन आपण स्वतःला उन्हापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो। असेच काहीसे प्राणी पक्ष्याचे आहे, त्यांनाही पाण्याची आवश्यकता आहे। पाण्याअभावी अनेक प्राणी पक्ष्यांचा मृत्यू होतो। निसर्गाच्या साखळीमध्ये प्राणी पक्ष्यांना देखील सर्वाधिक महत्त्व आहे। यासाठी एक जबाबदारी, सामाजिक भान, माणुसकी म्हणून आपण प्राणी पक्ष्यासाठी त्यांची तहान भागवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात तळमळीने प्रयत्न केले पाहिजे। उष्णतेमुळे होणारा परिणाम हा फक्त माणसावरच न होता पक्षी आणि प्राणी यांच्यावरही होत असल्याचे समोर चित्र दिसत आहेत। सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, यामुळे पशुपक्षी यांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत। ही बाब लक्षात घेऊन संत निरंकारी मंडळ वालसंगी यांनी एकत्र येऊन पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने व हेतूने कुंड्यात पक्ष्यांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळेल असे योग्य नियोजन केले आहे। वालसंगी येथील संत निरंकारी मंडळांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहेत। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास न्यूज, जालना।